मंत्री छगन भुजबळांना पुन्हा जीव मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। नाशिकच्या कार्यालयामध्ये पत्र पाठवत भुजबळांना जीव मारण्याची धमकी देण्यात आली आहे। भुजबळ म्हातारे, त्यांना कशाला कोण मारेल असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। साल्हेरला जाताना एक वाहन आमच्या ताफ्यामध्ये आलं, जरांगे पाटलांनी असं म्हटलं आणि आम्हाला भीती असून आम्ही सरकारला सांगत नाही असं देखील जरांगे पाटलांनी म्हटलंय। गेल्या काही महिन्यामध्ये जे आहे 4-5 वेळा जे आहे हे पत्र वगैरे सगळे आलेले आहेत, ते सगळे पाठवले आहेत आपण पोलिसांना आणि मेसेज तर भरपूर आलेले आहेत, फोनसुद्धा आलेले आहेत। शेवटी अशी पत्र आल्यानंतर म्हणजे आयुष्यामध्ये मला तर खूप वेळा असं धमकीची पत्र आली आणि प्रयत्नसुद्धा झाले, तो भाग वेगळा। परंतु शेवटी आपण सगळं पोलिसांवर सोडून द्यायचं, घरी बसू शकत नाही किंवा आपण घेतलेली जी भूमिका आहे, आयडिओलॉजी आहे ती बदलू शकत नाही आणि पोलीस त्याचा शोध घेतील, काय खरं आहे खोटं आहे। मग द्या ना महाराष्ट्रातले सगळेच पोलिस त्याला कपडे घाला त्याला पोलिसांचे, भंगार विचारायचं त्याला कोण मारीन कशाला। हो कोणी आपण म्हातारा माणूस आहे, म्हाताऱ्या माणसाला कशाला कोण मारीन। तेवढे संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या लोकांवरती, कोणीच धमकी देऊ शकत नाही त्याला कोणत्याच जाती धर्माचा। तर म्हाताऱ्या माणसाची माया करणं संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रावर। तर म्हाताऱ्याला काय मारते, तू आता तू या असंच जाणार आहे, तू टेन्शन टुपकून एखादी रच्ची जाईन, कोण मारीन त्याला उभं कशाला। ते काय लय शहाणा आहे कधी, आम्हाला बेवासून सांगत नाहीत। आम्हाला 7 वेळेस असंच घडलेलं आहे, तरी आम्ही सांगितलं ना सरकारला। काल त्या साल्हेर किल्ल्यावर सुद्धा काय आहे आम्हाला माहीत होतं ना, आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला, आम्ही सांगितलं का संरक्षण लाव का काही घातपाताचा प्रकार होता। ते असलं तो सारखं भंगार चाळे नाही करत आम्ही खेटतो त्याला।